नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहात व्हेज पुलाव. तोही लहान मुलांसाठी 1 वर्षाच्या पुढे किंवा 8-9 महिन्याच्या पुढेही मुलांना हा पुलाव चालतो. चला तर मग सुरुवात करूया. कट 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 टोमॅटो चिरून झालेलं आहे आपलं. आता टोमॅटो मी साईडला काढलेला आहे. त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे, तीही व्यवस्थित चिरत आहे. ते गाणं नाही का, कच 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 कांदा कापताना बोटं सुरीतनं वाचली. आज काय माझी बोटं सुरीतनं नाही वाचली, बरोबर कट बसलेला आहे माझ्या हाताला. आता मी तो हळूच बाजूला करून शिमला मिरची हळूवार असेपणे चिरून घेतलेली आहे. चला तर आपली शिमला मिरची चिरून झाली आहे, तिलाही प्लेटमध्ये काढून घेऊया आपण बाजूला. आणि आता आपण घेत आहे त्यानंतर पुढची भाजी कोणती आहे ओळखा पाहू. चला तर तो आहे बटाटा. लहान मुलांसाठी आहे ना आता. मग आता बटाटा व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे. सगळ्याच भाज्या बारीक चिरायच्या आहेत, कारण लहान मुलांना खाताना पण बरं वाटेल असं छान अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत. बटाट्यावरून आठवलं की ते लहान मुलांचं गाणं आहे बघा, आलू का चालू बेटा. माझी मुलगी बटाट्यात दिसले की ती गाणंच नेहमी म्हणत असते. चला तर लहान लहान असे तुकडे करून बटाटा चिरला आहे, तोही साईडला आता काढून घेऊया. एका प्लेटमध्ये बटाटा मी घेत आहे, 30 प्लेटमध्ये आहे. इतकं छान असं सजवलेलं आहे ना भाज्या, की असं वाटतंय की किती छान असे रंग आहेत आपल्या आयुष्यात, आहे ना. चला तर आता हे घेत आहे गाजरचा सुळा मी काढत आहे, कारण मोठ्यांनाही सुळा खाल्ला तर पोटात दुखते, तर विचार करा लहान मुलांना कसं होत असेल. म्हणून हे पूर्ण असं बाजूला काढायचं. नेहमी गाजर खाताना एक लक्षात ठेवायचं की हा सुळा असतो ना, तो बाजूला करायचा. शक्य असेल तर काढा, बऱ्यापैकी ना काढावाच लागतो, कारण पोटात परत ते दुखते. त्यामुळे तुम्ही गाजरापासून सुळा बाजूला केलेला आहे. आणि आता हा बारीक बारीक तुकडे करत करत मी गाजरही चांगलं छान असं चिरून घेतलेलं आहे, व्यवस्थित असं चिरून घेतलं आहे बघा. आता मी ॲक्च्युली बोटं असे ना मागं सरून चिरून घ्यायचं, नाहीतर बोटं बरोबर कापतात. मी गडबडीमध्ये भाजी कटाकटा चिरत असताना बरोबर माझी बोटं कापतात. त्यानंतर आता हे गाजरही आपण प्लेटमध्ये काढलेलं आहे. चला कसं दिसते बघा की, हिरवं लाल पांढरं हिरवं, हां. चला तर मग आता कांदा, मेन कांदा मागं ठेवला, कारण डोळ्यातनं पाणी येतं ना कांदा तिखट असल्यामुळे. म्हणून मी शेवटी कांदा कायम चिरते, कधी कांदा पहिल्यांदा चिरत नाही. सगळ्या भाज्या चिरून घ्यायच्या आधी आणि शेवटी कांदा चिरायचा. कांदाही बारीक चिरत आहे बघा, असं हळूच चिरायचं. ते पटकन ते व्हिडिओसारखं करायचं नाही, पटापटा. ते काय स्लो मोशनमध्ये किंवा फास्ट केलं तरी होऊन जाते व्यवस्थित असं. चला तर आता कांदाही छोटासा बारीक करून झालेला आहे. आणि आता आपण पुढची भाजी कोणती आहे ओळखा पाहू. कांदा तर झाला ना बघा. आता कांदाही व्यवस्थित असा मी ठेवणार आहे, का किती छान असा प्लेटला कलर आला आहे. खाली पांढऱ्या कलरची डिश आणि छान अशा बारीक चिरलेल्या भाज्या, किती छान असा कलर दिसतोय ना. इतकं छान दिसतंय ना बासच. हे बघूनच असं मन हे होतं की यार आज काय तर टेस्टी बनणार आहे. अरे मी कोथिंबीर आणि मिरची चिरायला तर विसरले. चला तर मग आता पटकन कोथिंबीर आणि मिरची चिरून घेऊया. एकच मिरची वापरायची आहे. ही मिरची जास्त तिखट नाही आहे, सपकच आहे, कारण मुलांसाठी मला तिखट करून चालणार नाही ना आपल्याला. म्हणून ही तिखट नाही आहे, जी कमी तिखटाची मिरची असते ना ती टाकलेली आहे. आणि आता कोथिंबीर ही बारीक चिरलेली आहे. किती छान दिसते बघा कोथिंबीर कशी ठेवायची हे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलला मी अपलोड केलेलं आहे. ती एकदम अशी ओळखणार पण नाही की कोथिंबीर आज आणली ताजी, इतकी ताजी 8 दिवस राहते, 15 दिवस राहते. बघा तुम्ही एकदा चॅनलला बघून घ्या माझ्या. आणि त्यानंतर आता आपण घेणार आहे तांदूळ. आता हे तांदूळ इतकं कमी का घेतलं आहे, कारण का मी मुलांसाठी बनवते माझ्या. आणि मुलांना 1 कप घेतले की ह्यात 2 मुलं आरामात चला तर मग आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तुम्ही तेल घ्या किंवा तूप घ्या. मी कधी तूप वापरते, कधी तेल वापरते. त्यामध्ये मोहरी कड वाजली अशी वरती आली की आपण थोडंसं जिरं घालणार आहे. त्यामध्ये जिरेही व्यवस्थित भाजल्यानंतर कढीपत्त्याचे 4-5 पानं. मी हा कढीपत्ता गावाकडून असं ते म्हणतात ना पिशवी भरून आणला होता, आणि तोच वाळवून मी ठेवला डबा भरून व्यवस्थित पुरतो. त्यानंतर आपण चिरलेली मिरची घातलेली आहे. त्यानंतर अगदी थोडासा कांदा. मी ही जास्त चिरलं आहे कशासाठी, मला भाजी बनवायची म्हणून मी चिरलं आहे, पण मी थोडासा कांदा वापरलेला आहे यामध्ये. असं तो थोडंसं कांद्याला गुलाबी असा कलर आला की त्यानंतर पुढची भाजी घालायची आहे. त्यामध्ये कांदा असा व्यवस्थित भाजून झालेला आहे. त्यानंतर आपण घालणार आहे ढोबळी मिरची, म्हणजे शिमला मिरची किंवा तिला ढबू मिरचीही म्हणायचं. सोबतच मी टाकलेला आहे बटाटा बारीक चिरलेला, तोही छान असा परतून घ्यायचा आहे, व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आणि भाजून झाल्यानंतर बघा थोडासा भाजत आहे. आणि मिरचीचा असा भाजल्यानंतर थोडासा वास खूप छान असा येतो ना, तेव्हा लगेच आपण टोमॅटो टाकायचा आहे.
टोमॅटो हे थोडं अगदी जास्त आंबट नको आहे. आणि त्यानंतर त्यासोबतच गाजर घालायचं आहे आणि ते छान असं एक अर्धा मिनिट असं हलवून घ्यायचं आहे. आणि ते हलवून घेतलं की छान असं भाजलं की त्यामध्ये आपण काय करणार आहे, आता पुढचे मसाले वापरणार आहे. त्यामध्ये मी घातलेला आहे भिजलेला तांदूळ. बघा इथं अर्ध्या तासाचा वाटीमध्ये मी भिजवून ठेवलेला तांदूळ होता, तो मी यात घातलेला आहे आणि त्याच्यात डबल पाणी घालणार आहे. मी तांदळाचा डबल पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्येच 1 कप एक्स्ट्रा पाणी, भाज्या आहेत म्हणून मी भाजीसाठी एक्स्ट्रा कप पाणी वापरणार आहे. बघा हे पाणी मी गरम करून असं उकळी येऊन आलेलं पाणी आहे. असं केलं की पटकन भात शिजतो आणि वेळही लागत नाही. आता त्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहे आणि मीठ घातलं की जरासं हलवून कमी गॅसवर मी असं हे झाकून देणार आहे आणि आपला भात तयार होणार आहे. कमी गॅसवर अगदी कमी वेळात असा पटकन अशी आपली मसाले भात मुलांसाठी तयार आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे. इवन मी टाकूनही घेतलेला आहे. छान असा भात दिसत आहे. चला तर हा मुलांसाठी तयार आहे व्हेजिटेबल पुलाव. नुसत्या भाज्या घातलेल्या आहेत आणि थोडासा तांदूळ. ह्याला खिचडी म्हणू शकता तुम्ही, इतके छान अशी होते. आणि यावर मी घातलेलं आहे तूप. तूप फ्रीजमध्ये असल्यामुळं त्याचं आहे असं राहिलेलं आहे. आता तूप आणि भात इतका छान लागतो ना, मुलं तर आवडीने खातात.